हॅलो मित्रांनो, तर आज आहे आपला 100 डेज वेट लॉस चॅलेंजचा दुसरा दिवस. सकाळी सकाळी उठून लगेच ब्लॅक कॉफी मारली आणि मी निघालो आपल्या पहिल्या सेशनला, ते म्हणजे बॅडमिंटन. कोर्टर पोचल्या समजलं की ऋतुराज दादा काय अजून आली नाहीये, त्यामुळे तोपर्यंत मी शूज घालून घेतला, वॉर्मअप करून घेतला आणि ऋतुराज दादा आल्यानंतर लगेच आम्ही ड्रॉप रिबलच्या रॅलीज केल्या. त्यानंतर आम्ही हाफकोर्ट वर्सेस फुल कोर्ट मॅचेस खेळल्या. त्यामध्ये मी नाही जिंकलो, पण ठीक आहे, आपण जिंकणार लवकरच. त्यानंतर मी आलो लगेच घरी आलोय, बघतोय तर काय घरामध्ये होतं बेकन लगेच एअर फ्रायर मध्ये टाकलं. एअर फ्रायर मधनं जसं बाहेर काढलं ते डायरेक्ट करपूनच बाहेर आलं, पण आपल्याकडे ऑप्शन नव्हता, त्यामुळे करपलेले बेकन मी आज खाल्लेले आहेत. त्यानंतर आपल्या दुसऱ्या सेशन साठी मी रेडी झालो, ते म्हणजे जिम मध्ये पोचल्या समजलं की आज आहे आपली लोअर बॉडी आणि लोअर बॉडी मध्ये आहे आज स्क्वॉट डे. आज सरांनी टोटल स्क्वॉटचे 8 सेट घेतले, प्रत्येकी 15 रेपिटेशन्स. पहिला सेट हा मोकळा बारवर फक्त घेतला, त्यानंतर दुसरा सेट 40 केजीज, त्यानंतर तिसरा सेट 45 केजीज, त्यानंतर चौथा सेट 50 केजीज, त्यानंतर 55 केजीज, त्यानंतर 7वा सेट 60 केजीज आणि त्यानंतर मोकळ्या बारवर मी 15 रेपिटेशन केले आणि आजचा वर्कआउट कंप्लीट करणार. तोपर्यंत सर म्हटले की लेग कर्ल पण मारून घे. मी एवढा थकलो होतो की तोपर्यंत अमोल दादांनी मला दिलं मोटिवेशन. माझा फुल सपोर्ट आहे. लेग कर्ल मारून घेतले 15चे 3 सेट, त्यानंतर काफ सुद्धा मारून घेतले 20चे 3 सेट. घरी आल्या आपण 4 अंड्याचा आमलेट आणली, मटण आणि आणली रस्सा घेतला. टेन्शन घेऊ नका, फक्त मीठ आणि हळद आहे आणि मटण असल्यावर त्यात नळी नसणार असं होईल का. मी लगेच शेवटच्या सेशन साठी रेडी झालो आणि डायरेक्ट पोहोचलो टेनिस कोर्टवर बघतो तर काय सगळीकडे अंधार. मग मला समजलं आज सांगलीमध्ये पाऊस पडल्याने टेनिस कोर्ट हे बंद आहे. तोपर्यंत लगेच राजरत्नाचा फोन येतो, अरे ये बदाम चौकात तुला मजा दाखवतो. मी लगेच तिकडे निघालो तर बघतोय तरी मिनी राजरत्न खिचड्यावर जोर मारत. तिथल्या भरलेल्या वाट्या बघून, तिथले भाजलेले कांदे बघून माझी पण इच्छा होत होती की एक वाटी खाऊ. आपण को खाना नाहीये, पण नाही, आपण घेतलेला आहे चॅलेंज मित्रांनो. 100 दिवस झाल्याशिवाय आपण दुसरं काहीच करणार नाही, लक्षात ठेवा. आपण तिथं काही खाल्लं नाही. तिथनं डायरेक्ट घरी आलो, पाण्यामध्ये टाकला एक स्कूप, शेकर हलवला आणि प्रोटीनचा एक घोट घेतला आणि म्हटलं डन फॉर टू.